तर राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्यावर सुनेत्रा पवारांनी त्यांच्या पहिल्या दौऱ्याचं नियोजन केलेलं बघून अनेकांना अजित पवारांची प्रकर्षानं आठवण झाली। यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला अभिवादन केलं। तर कर्तव्यावर शहीद झालेल्या सुरक्षारक्षक विदित जाधव यांच्या कुटुंबांचं सांत्वन करत संवेदनशीलताही जपली। आजच्या दौऱ्यातून सुनेत्रा पवारांनी परंपरा, संवेदना आणि नेतृत्वाची झलक दाखवल्यामुळे अजित पवारांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांनी आपल्या राजकीय इनिंगला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे। वेळ सकाळी 8ची। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या ताफ्यानं बारामती सोडलं आणि कराडच्या मार्गाला लागला। अजित पवारांचे आदर्श आणि आदरस्थान असलेल्या यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाकडे जाण्यासाठी उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताईंचा हा पहिलाच दौरा, ज्याचं नियोजन पाहून अनेकांच्या मनात अजितदादांची आठवण ताजी झाली। सुनेत्राताईंनी सगळ्यात आधी गाठलं कृष्णा आणि कोयनेच्या संगमावर असलेल्या यशवंतराव चव्हाणांचं स्मृतीस्थळ। पवार कुटुंबियांसाठी प्रीती संगमावरचं यशवंतरावांचं स्मृतीस्थळ अतिशय महत्त्वाचं स्थान आहे। शरद पवार यशवंतरावांना गुरुस्थानी मानतात, तर अजित पवारांनीही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत यशवंतरावांना आदर्शाचं स्थान दिलं। 2013 साली एका वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या अजित पवारांनी प्रायश्चित्तासाठी याच समाधीस्थळाची निवड केली होती। त्यामुळे पवारांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या टप्प्यांचा प्रीती संगम साक्षीदार आहे। आज जेव्हा सुनेत्राताई या स्मृतीस्थळी आदबीनं झुकल्या, तेव्हा अनेकांच्या नजरेसमोरून दादांनी स्मृतीस्थळी दिलेल्या भेटी तरळून गेल्या। खरं तर एक चांगल्या प्रकारची शिस्त, विरोधकांना पण एक रिस्पेक्ट देणं आणि साहित्य, कला, संस्कृती, क्रीडा सगळ्या क्षेत्राशी समरस होऊन त्यांचेही प्रश्न समजून घेणं, ही परंपरा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुरुवातीला राज्याचे प्रमुख या नात्याने चालू केली। त्याच्यामुळं महाराष्ट्र कदापि चव्हाण साहेबांना विसरू शकत नाही, ही आपल्याला सगळ्यांना मान्यच करावं लागेल। सकाळी लवकर घराबाहेर पडत आणि यशवंतरावांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन करत सुनेत्राताईंनी एक गोष्ट दाखवून दिली, ती म्हणजे आपणही अजित पवारांच्या पावलांवर पाऊल टाकतोय ही। कृष्ण आणि गोना वेगवेगळ्या दिशेने येतात, पण पुन्हा प्रीतिसंगमावर मिळतात। तसं शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणासाठी हे दोन्ही प्रवाह एकत्र होऊन पुढे प्रगतीची घोडदौड सुरू व्हावी, अशी माझी पांडुरंगाचरणी प्रार्थना। चव्हाण साहेबांचे विचार घेऊन आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या 2.5 वर्षामध्ये वाटचाल केली। चव्हाण साहेबांचा विचाराचा वारसा आणि दादाने आम्हाला दिलेला विचार हे पुढे महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सुरू ठेवणं, या कर्तव्याच्या भावनेतूनच उपमुख्यमंत्री म्हणून बहिणी या ठिकाणी आल्या। कराडनंतर सुनेत्राताईंनी फलटण गाठलं। अजितदादांसोबत विमान अपघातात मृत्यू झालेल्या विदित जाधव यांच्या कुटुंबाची त्यांनी भेट घेतली। विदित हे दादांसोबत सावलीप्रमाणे असायचे। अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी दादांची साथ सोडली नाही। आपलं दुःख बाजूला सारून सुनेत्राताई विदित यांच्या पत्नीचं सांत्वन करत असल्याची दृश्य भावुक करणारी होती। या दोघींचं दुःख आभाळा एवढं आहे। 28 जानेवारीच्या विमान अपघातानं या दोन्ही कुटुंबांवर केलेला आघात कधीही न भरून येणार आहे। एखादा जीवाभावाचा सहकारी गमावला की अजित पवार त्या व्यक्तीच्या घरी सांत्वनपर भेटीला जायचे। आज जाधव कुटुंबाला धीर देताना अनेकांना सुनेत्राताईंमध्ये अजितदादांचीच झलक दिसली। त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे। माझं सर्वस्व केलंय तसं त्यांचं सुद्धा केलंय, तरी त्या
उभे आहेत, माझ्या डोक्यावरती हात ठेवलाय त्यांनी, माझ्या घरावरती हात ठेवलाय. विसरू नाही शकत त्यांचे उपकार, हे माझ्याबरोबर आयुष्यभर राहतील. दादांसाठी सर्वात जवळचं नातं होतं बारामतीकरांसोबतचं. दादांनंतर आता बारामतीची मंडळी आधार शोधतायत सुनेत्रा वहिनींमध्ये. अजित पवारांच्या जाण्यानं भावूक झालेल्या बारामतीकरांना सुनेत्रा पवारांसह पवार कुटुंब भेटीसाठी सामोरं गेलं आणि अनेकांचा बांध फुटला. आजवर शांत, संयमी आणि पडद्यामागे राहिलेल्या सुनेत्रा पवार दादांच्या पश्चात अधिक सक्रिय भूमिकेत दिसू लागल्या आहेत. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केलेल्या त्यांच्या दौऱ्यातून त्यांच्या आगामी काळातल्या राजकारणाची झलक पाहायला मिळते. अजित पवारांनी आखून दिलेल्या मार्गाने पुढे जाणं गरजेचं आहे हे ओळखून सुनेत्रा पवार हे प्रतिकात्मक राजकारण करतायत. मात्र राजकारणात यशस्वी व्हायचं असेल तर प्रतिकात्मक राजकारणाबरोबर त्याला कृतीची देखील जोड द्यावी लागते हे स्वतः अजित पवारांनी दाखवून दिलं होतं. त्यामुळे अजित पवारांसारखं काम देखील करून दाखवणं हे सुनेत्रा पवारांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. जयदीप भगतचा मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.